नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे कोमल रसोईमध्ये. आज मी घेऊन आले आहे एकदम पौष्टिक, एनर्जीने भरलेली आणि चविष्ट अशी रेसिपी, हेल्दी सीड्स लाडू. हे लाडू केस, त्वचा आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे साखरेशिवाय बनतात. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका काचेच्या वाटीमध्ये 1 वाटी आळशी, 1 वाटी सूर्यफुलाच्या बिया, 1 वाटी भोपळ्याच्या बिया, अर्धी वाटी पांढरे तीळ, 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू. हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यावर गॅसवर कढाई ठेवायची आणि कढईमध्ये आपण जेवढं मिक्स केलेलं हे मिश्रण आहे सगळं त्याच्यामध्ये टाकायचं आणि चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं. खरपूस भाजल्याने त्याला एकदम असा खमंग असा वास येतो. तुम्ही बघू शकता. एकदम लो फ्लेमवर आपण हे भाजून घेणार आहोत, म्हणजे आपले हे सीड्स जळणार नाही. त्यासाठी खूप कमी आचेवर आपण भाजून घेणार आहोत. असंच 4-5 मिनिट आपण भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे आपण गावठी तूप याच्यामध्ये टाकणार आहोत. गावठी तूप टाकल्यावर त्याचं टेक्स्चर एकदम चेंज होऊन जातं. असं ओलसरपणा येतो त्याला आणि चांगलं परतूनही निघतं. सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यावर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आपण हे एका साईडला ठेवून देऊया. त्यानंतर आपण मिक्सरमध्ये 1 वाटी खजूर आणि जे थंड झालेले सीड्स आहेत ते आपण सगळे टाकून घेऊया आणि हे मिक्सरमध्ये याची छान अशी बारीक पावडर करायची आहे. ती पावडर आपण दुधामध्येही खाऊ शकतो. तुम्ही बघू शकता, मस्त अशी पावडर आपण बनवलेली आहे. वाह! आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. ही पावडर तुम्ही अशी स्टोअर करून ठेवू शकता किंवा ह्याचे लाडूही बनवू शकता. लाडू थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा. हे लाडू 10 ते 12 दिवस टिकतात आणि फ्रीजमध्ये ठेवल्यास आणखी जास्त काळ चांगले राहतात. मित्रांनो, हे लाडू हेल्दी स्नॅक म्हणून खूप उत्तम आहेत, विशेषतः थंडीत. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कोमल रसोईला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि स्वादिष्ट खा. धन्यवाद.